कोल्हापूरहून गुजरातला गेलेल्या माधुरी हत्तीणीबद्दल उद्या एक सरकारी बैठक होणार आहे। कोर्टाचा निर्णय आणि जनभावना याच्यातून सरकारला सुवर्ण मध्य काढायचंय। तर दुसरीकडे गुजरातच्या वनतारानं याबद्दल काय स्पष्टीकरण दिलं आणि पेटाचा अजून एक प्रस्ताव का चर्चेत आलाय पाहू। जैन मठातल्या माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात विशाल मोर्चा निघाला। शेकडो वर्षाच्या परंपरेनुसारचा पाळलेला हत्ती खोटे अहवाल देऊन गुजरातला नेल्याचा आरोप करत हत्तीण परत देण्याची मागणी झाली। हा वाद सुरू असतानाच पेटा या प्राणीमित्र संघटनेनं अजून हत्ती असलेल्या इतर 3 मठांना नोटीस पाठवल्या। कोल्हापूर कर्नाटक सीमेलगत जैन लिंगायत समाजासह अनेक धर्मीयांचे मठ आहेत। इथल्या अनेक मठांच्या मान्यतेनुसार हत्तीला धार्मिक महत्त्व असल्यामुळे तिथे शेकडो वर्षापासून हत्ती पाळले जात आहेत। मात्र या मठात हत्तींची काळजी कशी घेतली जाते, त्यांना आरोग्याच्या काही समस्या आहेत का, हत्तींचा अन्न आणि निवाऱ्याची सोय काय, तसे तपशील देण्याचं पेटाने म्हटलंय। कोल्हापूरच्या नांदणी गावातल्या जैन मठाच्या हत्तीणीची हेळसांड होते म्हणून ती गुजरातच्या अंबानींच्या वनतारात गेली। त्यानंतर आता पेटाने बेळगावातल्या श्री मादाचार्य शांतीसागर दिगंबर जैन मठ, श्री करिसिद्धेश्वर मठ आणि श्री गुरु महांतेश्वर स्वामी टेम्पल या 3ही मठांमधल्या हत्तींबाबत तपशील मागवलाय। आरोग्याच्या हेळसांडबरोबरच कोल्हापूरच्या जैन मठातल्या हत्तीणीकडून भीक मागितली गेल्याचेही आरोप केले जात आहेत। मात्र स्थानिक या दाव्यांना पूर्णपणे खोटं ठरवतायत। राजू शेट्टींच्या दाव्यानुसार ज्या जैन मठाकडे 1400 एकर जमीन आहे, ज्या मठाच्या अधिपत्याखाली 743 गावं येतात आणि ज्या लोकांनी हत्तीणीला महादेवीचा दर्जा दिलाय, तिचा वापर भीक मागण्यासाठी झाल्याचा आरोप फेटाळलाय। त्या पेटाला सांगा आमच्या माधुरीचा महिन्याचा 1 लाख रुपये खर्च आहे। अंबानीला एकदा भीक मागायला लावा, 1 लाख रुपये महिन्यात गोळा होतात का विचारा दिला। अरे आपल्याकडे बोललं जातं, एखाद्या गोष्टीवर खर्च होत असेल तर हे म्हणजे हत्ती पाळण्यासारखं आहे असं आपण म्हणतो। म्हणजे हत्ती बाळगणं हे अतिशय खर्चिक आहे आणि ते या मठाची एक परंपरा आहे म्हणून आपण सगळेजण भक्त लोक त्याचा खर्च करतो। दरम्यान 32 वर्ष सांभाळलेली माधुरी हत्तीण पेटाच्या भूमिकेनंतर दूर गेली असताना कोल्हापुरात तीव्र नाराजी। मात्र त्याला पर्याय देताना पेटानं सुचवलेल्या पर्यायावर अजून टीका होते। जैन मठाला आम्ही रोबोटिक हत्ती देण्याचा प्रस्ताव दिला आहे, जेणेकरून करुणा म्हणून जिवंत हत्तीऐवजी रोबोटिक हत्तीचा वापर करतायत आणि यातून प्राण्यांसह मानवी कल्याण दोन्ही गोष्टी साध्य होतील। या आधीच्या काही घटनांमध्ये पेटानं काही मंदिरांना रोबोटिक हत्ती दिल्याची माहिती आहे। मठातील हत्तीण अंबानींच्या वनतारात गेल्यानंतर स्थानिकांनी बॉयकॉट जिओची मोहीम चालवली। मात्र या साऱ्या वादात वनताराची भूमिका काय याबद्दल त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात प्राणीमित्र संघटना पेटा आणि महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक यांनी हत्तीणीच्या प्रकृतीसाठी समिती नेमली। तिचं पुनर्वसन व्हावं अशी शिफारस समितीनं एकमतानं केली। ती शिफारस हायकोर्टानं मान्य केल्यानंतर माधुरी हत्तीण जामनगरच्या राधेकृष्ण हत्ती केंद्र म्हणजेच वनतारामध्ये पाठवण्याचे आदेश दिले। केवळ न्यायालयाच्या आदेशानं आम्ही हत्तीणीच्या पुनर्वसनाचा आदेश देण्यात आला। जेव्हा वन अधिकारी हत्तीणीला वनतारामध्ये सुरक्षितरित्या सोडण्यासाठी आले तेव्हाच वनताराची भूमिका सुरू झाली। तेव्हापासून आम्ही हेच सर्वांना पटवून देत आहोत की महादेवीला वनतारामध्ये हलवण्याचा निर्णय हा न्यायालयाचा होता आणि हा निर्णय वनतारामुळे घेण्यात आला नाही। तुर्तास सरकारनं या संदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। त्याअंती काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.